नाशिकमधून नायलॉन मांजांना गळा कापल्यानं तरुणाचा मृत्यू झालाय। नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरात ही दुर्दैवी अशी घटना। सोनू धोत्रे संक्रांतीच्या सणाला गुजरातहून आला होता, नाशिकला तो आलेला होता आणि त्याच दरम्यान देवळाई गावातून बहिणीला पाथर्डी फाटा येथे घ्यायला जात असताना ही दुर्दैवी अशी घटना घडली। मे मध्ये सोनूचं लग्न सुद्धा होतं, 2 दिवसांपूर्वी त्याचं लग्न ठरलेलं होतं, त्याच दरम्यान ही घटना घडलेली आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण ताजने सध्या आपल्यासोबत आहेत। किरण, अतिशय दुःखद अशी बातमी, काय नेमकं घडलं? गौरी, खरं तर नाशिक शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून नायलॉन मांजाच्या वापरामुळे अनेक जण जखमी होतानाच्या घटना घडताय। मात्र आजच्या दिवशी संक्रांत आहे आणि याच संक्रांतीच्या दरम्यान एक तरुण जो सोनू धोत्रे नामक आहे तो गुजरातहून सणाच्या निमित्तानं नाशिकला येत असताना नायलॉन मांजाने गळा त्याचा कापला गेला आणि त्यामध्ये तो दुर्दैवी मृत्यू त्याचा झालेला आहे। खरं तर 2 दिवसापूर्वीच त्याचं लग्न देखील ठरल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांकडून दिली जाते। मे मध्ये त्याचं लग्न होणार होतं आणि अशा सर्व परिस्थितीमध्ये सणाच्या निमित्तानं तो घरी आला। घरी येत असताना घरी देखील परतलेला नव्हता। अशातच नायलॉन मांजाने त्याचा गळा कापला। पाथर्डी फाटा परिसरामध्ये ही घटना घडलेली आहे। सध्या त्याचा मृतदेह नाशिकच्या जिल्हा रुग्णालयामध्ये शवविच्छेदन करण्यासाठी आणण्यात आलेला आहे। आता पुढील जी प्रक्रिया आहे ते जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून केली जाते। मात्र या घटनेमुळे परिसरामध्ये एक संताप व्यक्त केला जातोय। अद्यापही नायलॉन मांजाचा जो वापर आहे तो सुरूच आहे। एकीकडे नाशिक पोलिसांनी कठोर पावले उचललेले आहे। सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न अशा स्वरूपाचा कलम लावून कारवाई केली जाते। मात्र असं सर्व असताना अद्यापही नायलॉन मांजाचा वापर सुरू आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर आता नाशिकमध्ये एक दुर्दैवी घटना घडल्याचं समोर आलेलं आहे। नक्कीच किरण, खरं तर नायलॉन मांजामुळे अनेक अशा घटना घडताना पाहायला मिळत आहेत। पोलिसांकडून खरं तर कठोर कारवाई सुरू आहे, तरीही नायलॉन मांजाचा वापर सर्रासपणे केला जातोय। पोलिसांची यामध्ये काय त्यांच्याकडून काही माहिती मिळते का या घटनेसंदर्भात? पोलिसांकडून या सगळ्या संदर्भामध्ये गुन्हा दाखल केला जाईल, कारवाई देखील केली जाईल। मात्र यामध्ये प्रामुख्याने जर बघितलं तर विक्री करणारे आणि जे खरेदी करणारे असतात त्यांच्यावर देखील नाशिक पोलिसांकडून कारवाई केली जाते। मात्र असं सर्व असताना स्वतः नागरिकांनीच नायलॉन मांजा किती घातक आहे त्याचे अनेक उदाहरणं समोर येत आहे आणि अशा सर्व परिस्थितीमध्ये अनेकांचा जीव जातोय। ही बाब ओळखून तरी सावधरित्या नायलॉन मांजाचा वापर टाळणं अधिक महत्वाचं झालेलं आहे। असं असताना देखील नायलॉन मांजाचा वापर होतो, नागरिकांचा मृत्यू होतो, ही अतिशय गंभीर बाब आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता नागरिकांनीच पुढे येऊन नायलॉन मांजाचा वापर केला जाणार नाही अशा स्वरूपाची भूमिका घेणं तितकंच महत्वाचं आहे। हो, नक्कीच किरण। किरण, आपण पाहतोय या तरुणाचं कुटुंबीय आहे ते सुद्धा त्या ठिकाणी जमलेलं आहे पोलीस स्टेशन बाहेर। त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे याबद्दल काही माहिती मिळते का? गौरी, खरं तर सध्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचे नातेवाईक जमलेले आहेत। त्यांच्या नातेवाईकांच्या जर आपण या एकूणच जर परिस्थिती बघितली तर त्यांच्याकडनं या ठिकाणी त्यांची बहीण आहे, त्यांच्याकडनं या ठिकाणी संताप व्यक्त केला जातोय। आपण जर बघितलं तर या सगळ्या काळामध्ये आपल्या भाऊ या बहिणीने जमवलेला आहे आणि त्यांचे अश्रू या ठिकाणी आपण जर बघितलं तर अत्यंत हृदयद्रावक अशा स्वरूपाची ही घटना आहे। नाशिकच्या जिल्हा रुग्णालयामध्ये त्यांच्या भावावर शवविच्छेदन सुरू असताना त्यांना ही बाब समजली आणि नातेवाईकांनी एकच मोठी या ठिकाणी गर्दी केली। अक्षरशः हंबरडा फोडलाय आणि आपला भाऊ गेलाय या सगळ्या याच्यामध्ये अतिशय दुःखद अशी ही बातमी म्हणावी लागेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।